नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात आणि तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके तर मित्रांनो, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उरण यांच्या मार्फत या ठिकाणी युनिट मध्ये या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आली. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत उरण येथील मोबाईल मेडिकल युनिटसाठी या ठिकाणी पदभरती असणार. त्यामध्ये सन 2025-26 या कालावधीसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 17/10/2025 पासून ते 31/10/2025 पर्यंत तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला मेडिकल ऑफिसर फिमेलसाठी शैक्षणिक पात्रता असणार MBBS BMS डिग्री विथ रजिस्ट्रेशन लागणार आहे. नियुक्तीचे स्तर असणार तालुका हेल्थ ऑफिस युरण या ठिकाणी असणार. त्याचबरोबर पेमेंट असणार आहे. MBBS असेल तर 60,000 रुपये प्रति महिना आणि BMS असेल तर 40,000 रुपये प्रति महिना तुम्हाला पेमेंट असेल. यासाठी एकूण एकच जागा. यासाठी कोणताही अनुभव नसल्यास प्राधान्य. त्याचबरोबर इतर आरक्षण सुद्धा नसतात. पुढची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण एकच जागा असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्थात BSc प्लस 12वी लागणार आहे. त्याचबरोबर DMLT किंवा जे वैद्यकीय कौशल्य रजिस्ट्रेशन असतात ते सुद्धा लागणार आहेत. तालुका हेल्थ ऑफिसमध्ये तुमचं जॉईनिंग असणार आहे. 18,000 रुपये पेस कर असणार आहेत. कोणतंही आरक्षण तुम्हाला नसणार. त्यासाठी 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर या पदभरतीसाठी मित्रांनो तुम्हाला कंत्राट स्वरूपात पदभरती असल्यामुळे जी पुन्हा या ठिकाणी रिजॉईनिंग तुमच्या कामाची बेसिसद्वारे तुम्हाला या ठिकाणी रिजॉईनिंग सुद्धा केलं जाणार आहे. यामध्ये मित्रांनो काही महत्त्वाची सूचना व नियम आहेत. यामध्ये अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचबरोबर त्याच्यावरती कुठलाही गुन्हा वगैरे नोंद नसावी. त्याचबरोबर उपरोक्त पदांकरता जे महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन व नूतनीकरण प्रमाणपत्र आहेत ते सुद्धा तुमचं लागणार आहे. यासाठी मित्रांनो निवड झाल्यानंतर तुम्हाला 100च्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला जे ॲग्रीमेंट असतं ते ॲग्रीमेंट सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला zpraigad.go.in या तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला शासकीय निमशासकीय खासगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी संबंधित कामाचा अनुभव आणि त्याचा पदाकरता जी माहिती आहे त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो अर्जदाराने आपला अर्जामध्ये मोबाईल नंबर मेल ID या ठिकाणी योग्यरीत्या लिहायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला व्यवहार करण्यास सोपा होणार. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी ग्रेड सिस्टीम किंवा CGPA असे उमेदवार अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारी प्रमाणपत्रानुसार विद्यापीठानुसार तुम्हाला ठिकाणी जे टक्केवारी आहे ते ठिकाणी काढायची आहे. त्याचबरोबर 23/7/2020 पासून 2पेक्षा जास्त हयात असलेल्या उमेदवारांचे अर्ज पात्र करण्यात येणार. म्हणजे ज्यांची मुले 2पेक्षा जास्त असलेले ते विद्यार्थी डिस्क्वालिफाईड असणार आहे. नियुक्त झालेले उमेदवार नियुक्तीचे 7 दिवस आधी तुमच्याकडे रुजू करण्या कंपल्सरी आहे. यामध्ये मित्रांनो जी पदभरती आहे त्यासाठी मुलाखत असणार आहेत जे की तुमचं लास्ट इयर मार्कशीट मेरिट त्याचबरोबर इतर अनुभव वगैरे ज्यानुसार तुमच्याकडे मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. यासाठी वयमर्यादा मित्रांनो तुम्हाला ओपनचं वयमर्यादा 18 ते 2.5 वर्षे असणार आहेत. कास्टसाठी 23 वर्षे तुम्हाला अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत काही डॉक्युमेंट जोडायचे. त्यामध्ये गुणपत्रिका प्रमाणपत्र 10वी 12वी पदव्युत्तर किंवा काउन्सिल रजिस्ट्रेशन वगैरे डोमासेल कास्ट त्याचबरोबर अनुभव असल्यास त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ठिकाणी जोडायची आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उरण पशुवैद्यकीय दवाखाना इमारत 4 फाटा तालुका उरण 2रा मजला याद्वारे तुम्हाला ठिकाणी पाठवायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अर्जासोबत चेकलिस्ट सुद्धा देण्यात आली. त्यामध्ये तपशील आहेत. उमेदवारांनी संबंधित कागदपत्र जोडले आहेत का नाही लिहायचे आहेत आणि कार्यालय कामकाजासाठी ही लाईन असावी. त्याचबरोबर अर्ज आहे तर येस किंवा नो लिहायचं आहे. त्याचबरोबर ते डॉक्युमेंट्स असतात त्यामध्ये 10वी 12वी PG वगैरे काय जोडले असेल तर येस सिलेक्ट करा. शाळा दाखला असेल येस किंवा नो म्हणजे होय किंवा नाही. NHM किंवा जे काय तुमचं एक्सपिरियन्स वगैरे काय असतात होय किंवा ना. जात प्रमाणपत्र वैधता किंवा संपूर्ण माहिती तुम्हाला होय किंवा नाही स्वरूपात तुम्हाला द्यायची. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म इंग्रजीमधून भरायचा आहे. यामध्ये उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर एक्स्टेट नेम ऑफ
पोझिशन आपलं तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. फुल नेम लिहायचं आहे, तुमचं SSC प्रमाणे ते काय असेल ते, फादर किंवा हस्बंड नेम लिहायचं आहे, बर्थ डेट DD MM वायवामध्ये, ब्लड ग्रुप जेंडर मेल फिमेल, मॅरिड स्टेटस अनमॅरिड मॅरिड. त्याचबरोबर तुम्ही NH कर्मचारी असेल येस किंवा नो करा. त्याच नॅशनॅलिटी इंडिया रिजनल आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करणार ते लिहायचं. त्याचबरोबर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला त्यामध्ये तुमचं ॲड्रेस कोणता आहे तो ॲड्रेस लिहायचा, करेस्पॉन्डंट परमनंट ॲड्रेस लिहायचं, मेल आय डी मोबाईल नंबर सुद्धा लिहायचा. त्याचबरोबर लँग्वेज नॉर्मल येस ऑर नो लिहायचं आहे, मराठी हिंदी इंग्लिश लिहायची आहे. त्याचबरोबर अदर लँग्वेज एस असेल सिद्धूचा लिहायचा आहे. त्याचबरोबर अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला टायपिंग आहे टायपिंग लिहा, MSIT वगैरे काय असलं त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर एज्युकेशनमध्ये तुम्ही कोणत्या साली कोणतं डिग्री पास झाली ते लिहायचं आहे, फुल टाईम पार्ट टाईम युनिव्हर्सिटी नेम विषय टोटल मार्क्स ऑप्टल मार्क्स आणि पर्सेंटेज तुम्हाला लिहायची आहे. त्याचबरोबर वर्क एक्सप्रेसमध्ये सिरियल नंबर कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते, ऑर्गनायझेशन नेम, गव्हर्नमेंट प्रायव्हेट डेजिग्नेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला 30 शब्दापर्यंत लिहायची आहे. त्याचबरोबर टोटल वर्क एक्सपिरियन्स संपूर्ण माहिती तुम्हाला जोडायची. त्याचबरोबर सिग्नेचर करा, प्लेस आणि डेट सुद्धा टाकायची आहे. त्याचबरोबर नमुना प्रतिज्ञापत्र आहे, त्यामध्ये स्त्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, स्त्री यांचा मुलगा जे काय असलं ते लिहायचं आहे. त्याचबरोबर वयवर्ष राहणार लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते, तुम्ही आज रोजी आहेत मुलांची संख्या किती आहे ते लिहायचं आहे, असल्यास त्याची जन्मतारीख टाका, नसल्यास 0 करा. त्याचबरोबर खाली आल्यानंतर ठिकाण दिनांक आणि सही सुद्धा तुम्हाला ठिकाणी करायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ठिकाणी एक आरोग्य विभागामध्ये ठिकाणी फॉर्म होऊ शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.